दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या एक मोठं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाने संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे वेधलंय। नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारांविरोधात चाललेलं हे आंदोलन कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वात सुरू झालं आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाने या आंदोलनाला एक वेगळीच दिशा मिळाली। आज मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत पोलिसांचा लाठीचार्ज देखील विद्यार्थ्यांवर झालाय। सोनम वांगचुक यांचं एक पत्र देखील समोर आलेलं आहे जे टिश्यू पेपरवर लिहिलं गेलेलं आहे, ज्यात ते म्हणतायत मी उपोषण सोडीन, पण त्यासाठी 3 अटी आहेत। संसदेचा पहिला दिवस देखील वादळी ठरलाय। विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने संसदेला देखील त्यांचं कामकाज हे स्थगित करावं लागलेलं होतं। आंदोलनासंदर्भाच्या सगळ्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात नीट यूजी 2026 मध्ये झालेली पेपर लीक आणि इतर परीक्षांमधील अनियमितता याच्या विरोधात जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं। या आंदोलनाच्या मुख्य मागण्या होत्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, परीक्षा प्रणालीत सुधारणा करणं आणि त्याची जबाबदारी निश्चित करणं। आता सीजेपीची सुरुवात मे 2026 मध्ये झाली, जेव्हा सरन्यायाधीशांच्या एका विधानामुळे कॉकरोच हे नाव प्रसिद्ध झालं आणि युवकांनी हे सटायरिकल एक मुवमेंट जी आहे ती सुरू केली आणि ती लवकरच परीक्षा गैरव्यवहारांविरोधात एक मोठा प्लॅटफॉर्म देखील त्या कॉकरोच जनता पार्टीला एक बनवण्यात आलं। नंतर हे आंदोलन ग्राउंडवर नाहीये, याचं काही होऊ शकत नाहीये असं ज्यांनी नरेटिव्ह पसरवलं, आज त्यांनाच एक चांगलंच उत्तर जे आहे, चांगली चपराक जी आहे ती कॉकरोच जनता पार्टीने दिलेली आहे। दिल्लीमध्ये आता काय घडतंय हे तुम्ही पाहू शकताय। आपण पाहतोय जून 20 पासून जंतर मंतरवर युवकांनी आंदोलन करून सतत उपस्थिती जी आहे ती तिकडे दर्शवलेली आहे। विद्यार्थी असतील, शेतकरी नेते असतील, आता सेलिब्रिटी देखील या आंदोलनाचा सहभाग होत आहेत। 28 जूनला लडाखचे प्रसिद्ध कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन केलं आणि मग जंतर मंतरवर आमरण उपोषण जे आहे ते सुरू केलं। त्यांच्यासोबत AISAच्या विद्यार्थी ज्या होत्या त्यांनी देखील उपोषण सुरू ठेवलेलं। एकूण वांगचुक काय म्हणाले तर शिक्षण हा माझा 40 वर्षांचा विषय आहे। कोण त्याची जबाबदारी घेत नसल्यास शांततापूर्ण आंदोलन हाच लोकशाहीचा मार्ग आहे आणि अजूनही त्यांचं उपोषण सुरू आहे असं देखील म्हटलं जाते आणि आज या उपोषणाचा 23वा दिवस एकूण असल्याचं म्हटलं जातंय। जेव्हा त्यांचं उपोषण हे 20व्या दिवसावर होतं त्यावेळी त्यांना जबरदस्तीने उचलून पोलिसांनी चादरमध्ये गुंडाळून, पांढऱ्या चादरमध्ये गुंडाळून हॉस्पिटलमध्ये नेलं होतं। उपोषणाच्या दिवसात वांगचुक यांची प्रकृती खराब झाली होती, रक्तदाब कमी झालं होतं, वजन कमी झालं होती, ती लक्षणं दिसत होती, तरी ते ठाम होते आणि 18 जुलैला दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर मंतरवरून उचलून सफदरजंग रुग्णालयात नेलं। यानंतर आंदोलकांमध्ये एक रोष वाढला, कारण की जबरदस्तीने कुठेतरी घेऊन गेलंय, डिटेन केलं गेलंय अशी भूमिका त्यांनी मांडली। त्यामुळे आंदोलकांमध्ये रोष वाढला आणि अभिजित दिपके यांनी देखील तेव्हापासून उपोषण जे आहे ते सुरू ठेवलं आणि आता त्यांच्या उपोषणाचा देखील एक जवळपास 3रा दिवस आहे। अजूनही दिपके असतील, वांगचुक यांची पत्नी असतील किंवा सर्वांनीच हे आरोप केलेले आहेत तिकडच्या दिल्लीमधल्या त्या कार्यकर्त्यांनी की वांगचुक यांना डिटेन केलं जातंय। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे एंगमो यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायालयाने रुग्णालय बदलण्याची मागणी जी आहे, जी याचिका होती की आमचं रुग्णालय बदलून द्या, वांगचुक यांचं रुग्णालय हे आम्हाला जे हवंय ते द्या, अशी जी मागणी होती ती आता फेटाळली असल्याचं देखील म्हटलं जात आहे। उपचार जे आहे ते सुरू ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत। वांगचुक यांना अनधिकृत नजरकैद मध्ये ठेवण्यात आल्याचं देखील एक त्यांचं पत्र जे आहे, पत्नीचं पत्र जे आहे ते देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे असं म्हटलं जातं की त्यांना अनधिकृत नजरकैदेत ठेवलेले आहे। रुग्णालयातून सोनम वांगचुक यांनी टिश्यू पेपरवर हाताने लिहिलेलं एक पत्र नंतर प्रसिद्ध झालेलं आहे। ते पत्र आज समोर आलं सर्वांच्या। त्यात त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी 3 अटी आता सरकार समोर ठेवलेल्या आहेत। पहिली अट म्हणजे केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीच्या ज्या काही जबाबदारी आहेत त्या घेतल्या पाहिजेत। दुसरी अट म्हणजे अभिजित दिपके आणि त्यांना संसदेपर्यंत जाण्याची परवानगी मिळावी आणि खासदारांनी पेपरफुटी प्रकरण संसदेमध्ये उपस्थित करण्याचं एक आश्वासन द्यावं। तिसरी अट आहे प्रकृतीमुळे संसदेत जाता आलं नाही तर खासदार आणि नेत्यांनी सफदरजंग या रुग्णालयात येऊन त्यांना हे सगळे आश्वासनं द्यावी। ही 3 मागण्या ज्या आहेत
ते आता वांगचुक यांनी टिश्यू पेपरवर लिहून एक व्हायरल केलेले आहे. हे पत्र 20 जुलैला संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी आलेलं आहे आणि आज आलेलं आहे. म्हणजे तर 20 जुलैला CGPने जे चलो संसद मोर्चाची आता घोषणा केलेली आहे तिकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. 30 ते 35 हजारहून अधिक आंदोलक जंतर मंतरवरती संसदेपर्यंत जाणार होते. सकाळी 9 वाजता सुरू होणारा हा जो मोर्चा आहे तो शांततापूर्ण राहील असं अभिजित दिपके म्हणाले होते. पण दिल्ली पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. मोठे बॅरिकेड्स असतील किंवा वॉटर कॅनन असतील, वज्रवाहने असतील, ते सगळी तैनात केलेली आहेत. अश्रुधुराच्या ज्या नळकांड्या तैनात केलेल्या आहेत असं देखील म्हटलं जातं. मध्यरात्रीपासून पोलीस हालचाली देखील वाढलेल्या होत्या. CCTV बंद करण्यात आले, बॅरिकेड्स हटवण्यात आले, मोबाईल जॅमर्स बसवण्यात आले. आंदोलक सावध जे आहेत त्यांना करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मोर्चा रोखण्यासाठी लाठी चार्ज झाल्याची देखील एक माहिती आपल्याला सकाळी मिळालेली आहे. आंदोलकांनी शांत राहण्याचं तरी देखील दिपके यांनी आवाहन केलेलं आहे. एकमेकांची काळजी घ्या, व्हिडिओ शूट करा, जे काही चाललंय ते शूट करा, अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते अभिजित दिपके यांनी केलेलं आहे. एकूण आजच्या आंदोलनाला घेऊन वांगचुक हे आंदोलन स्थळी आले पाहिजे अशी दिपकेंची मागणी आहे आणि ते येईपर्यंत तरी तुम्ही अजून शांत राहा. म्हणजे हे मी 1 तासापूर्वीच सांगतोय, 2 तास आपण शांतता ठेवूया अशा प्रकारचं आवाहन दिपके यांनी सकाळी केलं होतं. आता अभिजित दिपके म्हणालेत की भारतातील सर्वात मोठा हा मोर्चा आज निघणार आहे, कोणीही याला रोखू शकत नाहीये. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील जे महाराष्ट्राचे एक पक्ष आहेत ते देखील यामध्ये सहभागी होणार असल्याचं म्हणतायत. मोर्चामुळे आणि आंदोलनाच्या दबावामुळे संसद अधिवेशन हे प्रभावित झालेलं सकाळी पाहायला मिळालं. काही वेळ तर स्थगित देखील करण्यात आलं, कारण की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मागण्यासाठी सगळे जे आंदोलक आहेत, विरोधी बाकावरचे खासदार जे आहेत ते ओम बिर्ला यांच्या डेस्क पर्यंत गेलेले पाहायला मिळत होते. आता या सगळ्यामध्ये AISAचे जे 3 विद्यार्थी आहेत त्यांचं देखील उपोषण, म्हणजे शबाना आझमी, मनोज झा, प्रकाश राज यांनी देखील आता सध्या तरी उपोषण संपवलेलं आहे. यांचा उपोषणाचा एक 23वा दिवस होता. त्यांनी देखील वांगचुक यांच्या सोबतच हे उपोषण सुरू केलेलं. आता सरकार संवाद सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील CGPचे प्रवक्ते सौरभ दास हे म्हणालेले आहेत. पण त्यांनी अजून कुणालाही या संपूर्ण प्रकरणामध्ये पाठवलेला नाहीये, स्पष्ट प्रतिसाद जो आहे तो दिलेला नाहीये असं देखील ते म्हणतात. आंदोलनात गुंड घुसवण्याची शक्यता असल्याचाही एक इशारा जो आहे तो या प्रवक्त्यांनी दिलेला आहे. हे आंदोलन फक्त नीट पर्यंत मर्यादित नाहीये. CBSE, CUET, इतर परीक्षांतील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शिक्षण प्रणालीतील सुधारणा या सगळ्यांचा समावेश या आंदोलनाच्या मागण्यांमध्ये आहे. CGPने निवडणूक सुधारणाही उचलण्याचं एक सांगितलेलं आहे. देशभरातून समर्थन त्यांना मिळालेलं आहे. युवक, विद्यार्थी, शेतकरी, नेते सगळे या आंदोलनात आता सहभागी होत आहेत. पाहण्यासारखं असेल आता या संपूर्ण प्रकरणाला घेऊन दिल्लीमध्ये नेमकं काय घडू शकतंय, काय घडणार आहे आणि आंदोलनाला परवानगी नसताना पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार का, हे सगळं पाहायला असेल. आणि या सगळ्याला सरकार आता तरी नमेल का हे देखील पाहण्यासारखं असेल. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच घडामोडी अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.